अहिल्यानगर तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे। आज अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना पुरामुळे संपूर्ण संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना भेट देत त्यांना धीर देण्याचे काम केले। यावेळी त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या किराणा किटचे पूरग्रस्त कुटुंबांमध्ये वितरण केले। यावेळी पूरग्रस्त महिलांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की किराणा किट ऐवजी आम्हाला मूलभूत सुविधा तात्काळ द्याव्यात। एक वेळ किराणा चारा येईल, परंतु मूलभूत सुविधांमुळे अनेक कामे रखडली आहेत। त्यामुळे शासनाने सर्वप्रथम आमचे रस्ते व वीज तसेच नदीवरील बंधाऱ्याचे गेट त्वरित उघडून द्यावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली। आम्ही किराणा वाटप करणार याचा अर्थ आम्ही काही उपकार करीत नाही, आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो। लोकांना काहीच नाही ना, आम्ही घरी सकाळी फुगून यायचं, पोटभर खाऊन यायचं, त्या बिचाऱ्यांचा पण पोटाचा विचार केला पाहिजे। त्यामुळे आता मी माझ्या पद्धतीने काही किराण्याचे किट वाटप करणार आहे। गुरांच्या चाऱ्याला पण गाड्या बोलवलेल्या आहे। ठीक आहे, आम्ही आमच्या पातळीवर करतो, पण शासनाची भरीव मदत मिळाली पाहिजे। मी आता सीएम साहेबांशी पण फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा संपर्क झालेला नाही। संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून या सगळ्या गोष्टीची मी त्यांना त्या ठिकाणी माहिती देणार आहे। आता लंके साहेबांनी किराणा वाटला, पण असं काय आपल्याला किराण्याची अपेक्षाच नाही एवढी। त्यांनी वाटला, घेऊ सुद्धा वाटण हातात, यासाठी आपल्याला काय होणार आहे, आमची काय हालत झालेली आहे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यांच्या पुढे प्रवासला बी काही सांगायची सुद्धा गरज नाही, इतके हाल झालेली आहे। लय येऊ सुद्धा वाटण आम्हाला, ह्याकडे येऊ सुद्धा वाटण। काय करायचं तुम्हाला काय अपेक्षा नाही, पण करा आम्हाला, म्हणजे तुमच्या इच्छाने काय करायचं ती पण तुम्ही मग असं अंतकाळातून करा आम्हाला। या पिढीतली येतो म्हणून आपण कोणाला सहकार्य करा। ते लंके साहेब कालपासून लई जण येऊन गेले, पण प्रत्यक्षात कुणी मदत केलेली नाही। नुसतं पंचनामा करू, आमक करू, पण त्यांनी प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही। पण ह्या साहेबांनी येऊन त्यांना किराणा पण दिला, काल एक जणांनी किराणा पण दिला बरं का, नाही असं म्हणा का। आज पण यांनी किराणा बी देऊन जनावरांची मदत केली का, ऊसाचे एक ट्रॅक्टर बोलावला आणि जनावरांना आमची ते एवढीच अपेक्षा होती की गुरं खायला भेटावं म्हणून। वावराची रस्ते, डीपी, लाईट हे पाहिजे ना आम्हाला। रोडचा लाईट, रात्री काय करायचं आम्ही खाऊ, समजा गावातून डबे येतात पण आम्हाला चारा नाही ना, चारा नाही पाहिजे। रोडचं, लाईटीचं आधी काम करायला पाहिजे। हा, मग आणता आलं पाहिजे। गावात जात उद्या आजारी आहे कोणी, कस काय जायचं, लाईट नाही, किड साप निघले होते, चाऱ्याचं काही वाहू द्या, पण हे मेन म्हणजे रोडचं, लाईटीचं काम करा आम्हाला। धान्य 2 दिवस माणूस काही बी खाऊ शकतं, गावातून आणून खाऊ शकतं, पण मेन रोडचं हे बंधाऱ्याचं काम फळ्या आता ते अजून पॅक येतात। कुणी आलं जेसीबी यायला पाहिजे, पाणी करून गेले पण बंधाऱ्याच्या आधी प्लेटा काढायला पाहिजे। समजा अचानक पाणी आले अजून नुकसान होईल ना आमची, होईन का नाही, आधी प्लेटा काढायला पाहिजे, ते बंधारा उकरून घ्या। ही मदत काहीच कामाची नाही आम्हाला, म्हणजे आता सध्या ह्या मदतीपेक्षा बंधारा आधी ही केला तर इकडं अचानक ढगफुटी झाली तर आम्ही परत बी वाहून जाऊ शकतो ना। असं पाहिजे, बंधाऱ्याचं मेन आम्हाला आधी करा। काही नाही केलं, पाहून गेले सारे येते, सारे म्हणजे हराळ आले, पालकमंत्री आले, नुसते पाणी करून विचारून नुकसान फोटो काढ, बातमी आली, पण कुठं आम्हाला काय, काल एक किराणा ना आज हा किराणा आला, दुसरी काही मदतच नाही ना आम्हाला। एवढीच मदत आहे फक्त। हा, आता किराण्याची मदत नाही पाहिजे, लाईट मेन पाहिजे आम्हाला, रस्ता बंधाऱ्याचं काम आम्हाला पाहिजे। ही किराणा आम्ही समजा मागून खाऊ शकतो कोणला, तुमच्या गेले गावात नगरला 2 दिवस कोणी मदत करीत, पण ही मदत नाही करणार आम्हाला कोणी।